आज अंगारकी संकष्टीचा माझा उपवास होता आणि आम्हाला मंदिरात सुद्धा जायचं होतं. मग यांना दुर्वा आणायला सांगितले होते. तेच दिया आणि त्यांचे पप्पा निवडत बसले होते. त्यांच्यासाठी मी नाश्ता बनवून ठेवला होता, पण म्हणाले, की आधी मंदिरात जाऊन येऊया आणि बिरदेव जन्मकाळ होता, तर आम्हाला तिथे सुद्धा जायचं होतं. मग आम्ही आधी गेलो गणेश मंदिरात. मग आम्हाला वाटेत लाल जास्वंदाची फुले पण मिळालीत. दुर्वा तेन वाहिलीत. मंदिर लहानच आहे, पण खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो बिरदेव मंदिरात आणि मला असं वाटतं, की देवावर ठेवलेला विश्वास ना कधीच वाया जात नाही. आपल्याला एखादी गोष्ट हवी असलेली ती मिळाली नाही, तर आपण देवालाच दोष देतो किंवा नशिबाला. याउलट आपण असं विचार करायला हवं, की ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही, म्हणजे नक्कीच देव आपल्यासाठी यापेक्षा मोठं काहीतरी देणार आहे. असो. गॅस टॉकीसाठी बुकिंग केली होती, तर आम्हाला कॉल आला. मग मंदिरातून आम्हाला लवकरच निघावं लागलं आणि मी ना दिवसभर कडक उपवास केला होता. तर संध्याकाळचा चहा पिल्याशिवाय ना चैन पडत नव्हतं. त्यानंतर चहा तेन पिऊन घेतलं. त्यानंतर लगेचच कामाला लागले. मेथीची भाजी करणार होते, तर ते निवडून घेतलं आणि पटकन चपातीसुद्धा केली. कारण रात्रीचे 8 वाजले, की दिया कधी जेवायला मागेल काही सांगता येत नाही. आणि जेव्हा मी चपाती करते ना, तेव्हा दियाला असं थोडंसं खेळण्यासाठी कणिक द्यावं लागतं. त्यानंतर भात आमटी पण करून घेतली आणि नैवेद्यासाठी मोदक करायच्या तयारीला लागले. दिया तर गॅस पूर्ण हलतच नव्हती. तिला काहीतरी नवीन करायला लागलं, ती खूप उत्सुकतेनं बघत असते. यांनी सुद्धा जेवायला घरीच येणार होते. तर सगळं लवकर आवरायचं होतं आणि चंद्रोदय 10:15च झाले. पण आमचे साहेब यायला ना 11:30 वाजले. त्यानंतर आम्ही टेरेसवर जाऊन चंद्राची पूजा तेन करून आलो. आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.